हिंगोलीमध्ये क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक पाहायला मिळते। सरकारची मदत तुटपुंजी असल्याचा आरोप होतोय। गोरेगाव तहसील कार्यालयासमोर पैसे फेकण्यात आले। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आलेली आहे। तोंडावर फेकून मारतो, हे पैसे आम्हाला पाहिजे नाही, त्याच्याच कामाला लावा। या 8,000 5,000 मध्ये आमचं 1 वर्षभर आमची शेती चालते का, आमचा संसार चालते का? ही मदत जाहीर करणाऱ्या या सरकारचं करायचं। याच शेतकऱ्यांसोबत बातचीत केले आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। सरकारने शेतकऱ्यांना तुटपुंजीची मदत दिल्यामुळे आता क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आपल्याला आक्रमक झाल्याचं पाहायला बघू शकता की हे हिंगोलीच्या गोरेगाव तहसील कार्यालय अपर तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी शेतकरी जे संघटनेचे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जे तुटपुंजी मदत दिलेली ही परत या ठिकाणी वापस केलेली आहे, परत केलेली आहे। आणि या ठिकाणी कशा प्रकारचे पैशांची उधळण करत सरकारला एक इशारा दिलेला आहे की या तुटपुंजीमध्ये आमचं काही भागत नाही। त्यामुळे या ठिकाणी मोठ्या संख्येने शेतकरी आपल्याला या पाहायला मिळतात। नेमकी त्यांची काय मागणी त्याच्याकडून जाणून घ्या। मला सांगा, या ठिकाणी आपण पैशांची उधळण केलेली आहे, काय सांगाल एकंदरीत? महाराष्ट्रामध्ये आणि मराठवाड्यामध्ये विशेषतः आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये 80 ते 100% या अतिवृष्टीच्या पावसाने नुकसान झालं। आमचं सोयाबीन, कापूस, तूर आणि आमच्या शेतीतली सगळी माती खरडून गेली। म्हणून या ठिकाणी सरकारनं जे काय आम्हाला मदत केली ती अत्यंत तुटपुंजी आहे। 2,000 4,000 5,000 रुपये आमच्या खात्यावर यायला लागले। या मदतीनं आमचं काही होणार नाही। सरकारनं आमच्याशी सावत्र वागण्याचा पवित्रा या ठिकाणी घेतलेला आहे। आणि त्यामध्ये आता जे काही नवीन पॅकेज घोषित केले त्या पॅकेजमध्ये हिंगोली आणि शेनगाव तालुका यांनी वगळून टाकला। येथील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या सरकारने केलेलं आहे। अहो, आमची पुराने ढोरं गेले, घरं पडले, पूर्ण जमीन खरडून गेली, शेतीचं होत्याचं नव्हतं झालं। आणि मला तुम्ही सगळा शासन निर्णय काढून जर तोंडाला पानं पुसण्याचं काम जर तुम्ही करत असाल तर मायबाप सरकार इथली जनता तुम्हाला माफ करणार नाही, इथला शेतकरी तुम्हाला माफ करणार। आपण बघितलं असेल की या ठिकाणी आता शेतकरी चांगले आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते, कारण की हिंगोली जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। आणि दुसरीकडे या ठिकाणी शेनगाव आणि हिंगोली तालुका शासनाने वगळला, त्यामुळे शेतकरी आता मोठ्या संकटात सापडल्याचं पाहायला मिळते। आणि यावेळी शेतकरी चांगले आक्रमक झाले। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।